सर्वप्रथम माझं जिथे मतदान आहे तिथे जाऊन मतदान करून आलो। लोकांचा खूप चांगल्या प्रकारे लोक उतरले। मला वाटतं 10 वर्षात ही संधी आलेली आहे आणि लोक नक्कीच या संधीचं सोनं करून घेतील। ज्या प्रकारे आपल्या डोंबिवली शहराचं नाव या गलिच्छ राजकारणामुळे खराब झालेलं आहे, त्याला कुठेतरी उत्तर द्यायला लोक उतरलेली दिसत आहेत। तर बघूया आता उद्या काय होते। जे पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार त्यांना तर उभं आलेली आहे, ते जे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्यक्त होणारा वर्ग आहे। आणि माझी त्यांनाही विनंती आहे की तुम्ही स्वतः इथे उतरून ह्या जो चुकीचं राजकारण चाललेलं आहे त्याला एक उत्तर द्या, मतदानातनं उत्तर द्या, चांगले उमेदवार निवडून द्या। ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की सांगतो ना की आपली सांस्कृतिक नगरी डोंबिवली अत्यंत वाईट वाटतं की म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींना पण काहीच नाही आहे त्याचं। इनफॅक्ट त्यांचाच इन्व्हॉल्वमेंट याच्यात आहे आणि एकमेकाची डोकी फोडत आहेत, पैसे वाटत आहेत। हे कुठेतरी एक दुःख वाटतं या शहराची जी वाट लावलेली आहे आणि या शहराचं देशभरात नाव खराब झालेलं आहे। त्यामुळे माझं लोकांना आवाहन आहे की त्यांनी पण उतरून या देशाची आपल्या या शहराची आब राखावी आणि मतदान करावं। तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे हे जो सत्तेचा सारीपाट मांडलेला आणि पैसे वाटप आणि मारामाऱ्या, उमेदवार पळवा, लोक पळवा, ही जी पळवापळवी चालू होती त्याच्यात लोकांना जो राग आलेला आहे आणि मराठी माणूस जो पेटून खाली जमिनीवर उतरलेला आहे, निश्चितच मनसेला चांगलं यश मिळेल। मशाल पण चांगल्या ठिकाणी काय काही व्यवस्थित चाललेली आहे। त्यामुळे इथे स्पेशली डोंबिवलीत आमच्या मनसेचा प्राबल्य चांगली मतं आम्ही घेतलेली आहेत। एका काळी इथे 17 नगरसेवक आमचे होते। नक्कीच तो आकडा यावेळेस मोडेल।